बाय काय फोकस नाही का बरोबर. तर डेल्टा यानी एच यानी रिप्रेजेंट करतो. बॉन्ड इंथैल्पी के बारे में मैंने तुमको बताया. द एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड. ठीक आहे. जो कोणी बॉन्ड प्रेझेंट आहे त्या बॉन्डला ब्रेक करण्याकरता लागणारी एनर्जी. अगर बॉन्ड स्ट्रांग है, बॉन्ड अगर स्ट्रांग है, अच्छा सबसे पहले तो और एक बात ध्यान में रखो कि वैल्यू ऑफ, इधर ध्यान में रखो, वैल्यू ऑफ डेल्टा एच इज ऑलवेज पॉझिटिव्ह. उसकी व्हॅल्यू हमेशा पॉझिटिव्ह रहेंगी. कोणताही नंबर इन इकडे, जसं काल आपण त्या H2O करता पाहिलं, HOH, H प्लस OH माइनस बनेंगे. तो इसका जो डेल्टा AH1 मैंने बोला था उसकी वैल्यू देखो 529 किती होती, किती होती ती 502. पण ती व्हॅल्यू का ती प्लस मध्ये आहे. ते समोर साइन नहीं है, ती कोणती आहे प्लस मध्ये आहे. कारण त्याचं कारणच असते. और दूसरा जो मैंने बताया था, फिर O और H में का बॉन्ड ब्रेक होगा. O और H में का जो बॉन्ड है वो ब्रेक होगा और उससे O डबल माइनस, इस पे एक माइनस रहेगा पहले से, और H प्लस बनेगा. इसको डेल्टा AH2 हमने बोले थे, उसकी वैल्यू प्लस 427 ये थी. ठीक है. ये क्यों डिफरेंट है ये भी मैंने तुम लोगों को कल बता दिया था. मुझे बोलना ही है कि ये वैल्यू जो रहती है ऑलवेज पॉजिटिव रहती. क्यों पॉजिटिव रहती? उसका कारण ऐसा है कि अब जैसे बॉन्ड ब्रेक करना है तो उस बॉन्ड को हम एनर्जी क्या करते, सप्लाई करते. एनर्जी क्या करते, सप्लाई. और एनर्जी सप्लाई करने के कारण फिर वो एनर्जी गेन करता है. एनर्जी गेन करता है इसलिए उसकी एनर्जी बढ़ती है, और बढ़ती है इसलिए वैल्यू कहीं में रहती, इसमें रहती, पॉजिटिव में रहती. ठीक है. तो इतना ध्यान में रखना कि डेल्टा ये जो बॉन्ड इंथैल्पी रहेंगी हमेशा, ऑलवेज ऑलवेज, इसकी वैल्यू क्या रहेंगी, पॉजिटिव रहेंगी. निगेटिव कभी नहीं हो सकता. ठीक है. ये इंपॉर्टेंट बात. अभी दूसरा हम लोगों को उसका यूनिट ध्यान में रखना है. किलो जूल मोल इनवर्स रहता है वो. डेल्टा ए एच का युनिट, बॉन्ड इंथाल्पीचं जे युनिट असते ना ते किलो जूल मोल इनवर्स. एवढं लक्षात ठेवायचं. किलो जूल पर मोल म्हणतो आपण त्याला, लेकिन उसको हम लोग किलो जूल मोल इनवर्स बोलेंगे. अभी नेक्स्ट टॉपिक जो है वो नेक्स्ट टॉपिक है. अब उसमें देखो, इधर ध्यान दो. अब जैसे सिंगल बॉन्ड है तो नेचुरली सिंगल है. ऑक्सीजन डबल बॉन्ड ऑक्सीजन, या फिर कार्बन डबल बॉन्ड ऑक्सीजन. ठीक है. और उसके बाद में कार्बन ट्रिपल बॉन्ड नाइट्रोजन. तो जैसे जैसे नंबर ऑफ बॉन्ड्स बढ़ते जाएंगे वैसे वैसे स्ट्रेंथ भी क्या होती जाएंगी, बोलो. बॉन्डची वाढती पावर जाईल. जी आहे वाढेल ना ती. वाढत बॉन्ड की जाईल. स्ट्रेंथ आवड़ती हो. वाढ़. और वैसे वैसे बॉन्ड इंथैल्पी भी क्या होंगी, बढ़ते जाएंगी. तो सबसे ज्यादा यहाँ पे एनर्जी लगेगी क्योंकि यहाँ पे 3 बॉन्ड ब्रेक करना है. और 3 बॉन्ड को ब्रेक करने के लिए एनर्जी जो लगेंगी वो क्या लगेंगी, ज्यादा लगेंगी. उससे कम किसको लगेंगी, सीओ को. क्योंकि उसकी बॉन्ड इंथैल्पी कम इसलिए रहेंगी क्योंकि वो डबल ही बॉन्ड है. और सबसे कम एनर्जी लगेंगी सी एच को क्योंकि वो सिंगल बॉन्ड है. ठीक है. तो सिंगल बॉन्ड से ज्यादा एनर्जी ब्रेक करने के लिए ज्यादा एनर्जी लगती डबल बॉन्ड को, डबल बॉन्ड से ज्यादा एनर्जी लगती ट्रिपल बॉन्ड को. मतलब मल्टीपल बॉन्ड का नंबर जैसे जैसे बढ़ते जाएगा वैसे वैसे बॉन्ड इंथैल्पी भी बढ़ती जाएंगी. एज द नंबर ऑफ बॉन्ड्स इंक्रीजेस, नंबर ऑफ बॉन्ड्स बिटवीन टू एटम इंक्रीजेस, बॉन्ड इंथैल्पी ऑल्सो इंक्रीजेस. ओके. यहां तक हो गया सब. अभी हम जाएंगे नेक्स्ट टॉपिक है हमारा बॉन्ड लेंथ की तरफ. सो बॉन्ड लेंथ. ठीक है. अब ये बॉन्ड लेंथ जो यूज होती थी एक टेक्नोलॉजी, वो एक तो एक्सरे, ये रहता एक्सरे टेक्नोलॉजी रहती, या फिर इलेक्ट्रॉन डिफ्रैक्शन बोलते उसको.
इलेक्ट्रॉन डिफ्रैक्शन टेक्निक, ठीक आहे, इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन टेक्निक, किंवा हे दोन लक्षात ठेवायचे, एक्सरे और इलेक्ट्रॉन डिफ्रैक्शन टेक्निकने ये वापरलं जाते. अभी ये जो बॉन्ड लेंथ है ये क्या है, तो जैसे ये हाइड्रोजन एटम है, ये इसका न्यूक्लियस है, कंसीडर करो, बड़ा निकालता हूं थोड़ा सा. ये न्यूक्लियस है, पॉजिटिव चार्ज है, ये कोई तो भी एटम है, जो भी है वो कोवैलेंटली बॉन्डेड है, ये दूसरे का न्यूक्लियस है, ठीक है, ये कोवैलेंटली बॉन्डेड है ऐसे. तो ये दो एटम के न्यूक्लियस के बीच का जो डिस्टेंस है, दिस डिस्टेंस इज कॉल्ड एज बॉन्ड लेंथ. ठीक आहे, कोवॅलंट बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथचे पण वेगवेगळे प्रकार असतात, आयनिक बॉन्ड लेंथ, कोवैलेंट बॉन्ड लेंथ, असे वेगवेगळे प्रकार असतात त्याचे. ठीक है, वो एक आध दिन में तुम लोगों को वो भी बता दूंगा, क्योंकि वो भी नेसेसरी है, आना चाहिए, तो मैं बताऊंगा, वो लोड मत लो अभी. अभी ये जो है, ये द डिस्टेंस बिटवीन न्यूक्लियाई, न्यूक्लियस मीन्स सिंगल, न्यूक्लियाई मीन्स मिनी, ठीक है, तो एक से ज्यादा है. सो अभी देखो यहाँ पे क्या हो रहा है कि दो न्यूक्लियस के बीच का जो डिस्टेंस है, इट इज कॉल्ड एज बॉन्ड लेंथ. ठीक है, द डिस्टेंस बिटवीन न्यूक्लियाई ऑफ टू बॉन्डेड एटम्स कॉल्ड एज, क्या बोलेंगे उसको हम लोग, कॉल्ड एज बॉन्ड लेंथ. ठीक है, अब ये जो बॉन्ड लेंथ है, एक्चुअल में इसे गिनने के लिए यूनिट रहता है मीटर. ठीक है, लेकिन अब ये मीटर जो है वो बहुत बड़ा यूनिट है, अब एटम दिखते नहीं, इसलिए यूनिट जो है वो यूज होता है पिकोमीटर. इट इज अ वेरी स्मॉल यूनिट, पिकोमीटर, पीएम, नॉट प्राइम मिनिस्टर. ठीक है, सो पिकोमीटर या फिर एमस्ट्रॉन्ग यूनिट, एमस्ट्रॉन्ग यूनिट. एक मिनट, एमस्ट्रॉन्ग यूनिट बोलते हैं उसको, इट इज रिप्रेजेंटेड बाय A0. ठीक है, इसके पहले मैंने तुम लोगों को बताया था, तो ये उसका यूनिट रहता है. ये हो गई बॉन्ड लेंथ. अभी ध्यान में रखना है, बॉन्ड लेंथ अफेक्ट किससे होती है. ठीक है, बॉन्ड लेंथ पे ये तर सिंपल आहे ना, हे दोन न्यूक्लियस मधलं डिस्टन्स, दोन ॲटमच्या न्यूक्लियस मधलं डिस्टन्स म्हणजे बॉन्ड लेंथ. त्याला एकतर आपण पिकोमीटरने मेजर करणार किंवा एमस्ट्रॉन्ग यूनिटनी. ठीक है, अभी ये जो बॉन्ड लेंथ है ये अफेक्ट किससे होती है, दो फैक्टर्स पे अफेक्ट करते हैं, साइज ऑफ एटम, ठीक है, और दूसरा नंबर ऑफ बॉन्ड्स. ठीक है, बॉन्ड लेंथ डिपेंड्स ऑन नंबर वन, साइज ऑफ एटम्स. ठीक है, साइज ऑफ एटम्स पे. अब देखो इधर ध्यान दो, अब ये छोटे छोटे एटम है तो बॉन्ड लेंथ कम, ये बड़े बड़े एटम है तो इसलिए बॉन्ड लेंथ ज्यादा. फिर ये इस पे से हम बोल सकते हैं, एज द साइज ऑफ एटम इंक्रीजेस बॉन्ड लेंथ ऑल्सो इंक्रीजेस. एज द साइज ऑफ एटम इंक्रीजेस बॉन्ड लेंथ ऑल्सो इंक्रीजेस. ओके, as the size of atoms increases, bond length also increases. BL म्हणजे का रे, बॉन्ड लेंथ. हाँ वेरी गुड. सो ये डायग्राम पे से ध्यान में आ जाता. ओके,
मतलब बॉन्ड लेंथ और साइज ऑफ एटम ये दोनों एक दूसरे को है डायरेक्टली प्रोपोर्शनल। ओके, अभी नेक्स्ट दूसरा जो है वो है बॉन्ड लेंथ साइज ऑफ एटम, दूसरा है मल्टीपल बॉन्ड। मल्टीपल बॉन्ड, अभी मल्टीपल बॉन्ड जितने ज्यादा रहेंगे उतनी बॉन्ड लेंथ कम होती जाती। अब इधर ध्यान दो मेरी तरफ, कार्बन और ऑक्सीजन में मान लो कार्बन और नाइट्रोजन में सिंगल बॉन्ड है, कोई एग्जांपल है, या फिर कार्बन और नाइट्रोजन में डबल बॉन्ड है, या फिर कार्बन और नाइट्रोजन में ट्रिपल बॉन्ड है, तो ये बॉन्ड सबसे लंबा रहेगा, लेंथ इसकी सबसे ज्यादा रहेगी, ये कम हो जाएगा और ये उससे भी कम। जितने जितने नंबर ऑफ बॉन्ड्स बढ़ते जाएंगे वैसे वैसे उनकी लेंथ कम हो जाएंगी। एज द नंबर ऑफ मल्टीपल बॉन्ड इंक्रीजेस, लेंथ डिक्रीजेस। ओके, एज नंबर ऑफ मल्टीपल बॉन्ड्स between two atoms increases, bond length decreases। ये CH, C डबल बॉन्ड O, C ट्रिपल बॉन्ड एंड, ठीक है, बॉन्ड लेंथ ऑर्डर जो है वो रहेंगी, CH सबसे बड़ा रहेगा बॉन्ड लेंथ, उससे कम रहेंगी C डबल बॉन्ड O, और सबसे कम रहेंगी C ट्रिपल बॉन्ड। एंड नंबर ऑफ बॉन्ड जैसे जैसे बढ़ते जाएंगे बिटवीन टू एटम वैसे वैसे बॉन्ड लेंथ कम होती जाएंगी। ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा ते सिक्वेन्स हे सगळे क्वेश्चन विचारतात बेटा याच्यात। तुमचे जे एंट्रन्स आहे ना त्यासाठी एक एक वाक्य जे मी बोलले जाते प्रत्येक टीचरकडून, माझ्याकडूनच नाही, प्रत्येक टीचरकडून जे एक एक वाक्य बोलले जाते ना ते प्रत्येक सेंटेन्स तुमच्याकरता महत्वाचा आहे। प्रत्येक सेंटेन्स कोणत्या वेळेस कोणतं सेंटेन्स क्लिक करून देईल एखादा पॉइंट ते सांगता येत नसते, और जितना रीडिंग करते रहेंगे उतना बेटर आहे। जेवढं रीडिंग कराल तेवढं बेटर असते, समजते। मी जेव्हा शिकत होतो माझी स्टोरी सांगतो मी तुम्हाला। आता आमचं काही याच्यातून फुल इंग्लिश मधून आणि सीबीएसई मधून शिक्षण नाही झालेलं आहे, ठीक आहे। तर मग याच्यापर्यंत 5वी पर्यंत तर मराठी मीडियमच होतं, त्याच्यानंतर मग हळूहळू सेमी इंग्लिश मध्ये आला कार्यक्रम। तर आता गोष्ट कशी आहे की जेव्हा आपण स्वतः पहिल्यांदा वाचतो तेव्हा बऱ्याच गोष्टी लक्षातच नाही येत, 10% समजते फक्त, असं समजा तुम्ही। जेव्हा तुमचाही अनुभव असेल तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता, हे जे मी बोलतोय याच्यात हे बोलताना तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता, डिस्कस करू शकता, म्हणजे तुमचा अनुभव काय आहे तो मला पण कळेल, ठीक आहे। तर जेव्हा आपण स्वतः पहिल्यांदा कोणताही अननोन टॉपिक वाचतो ना तेव्हा तो 10% आपल्याला समजत नाही, बरोबर, ठीक आहे। मी माझं सांगतो अननोन टॉपिक, आणि तो जर टॉपिक आपण कोणाकडून ऐकला नंतर पुस्तकातून वाचला तर त्याचं समजण्याचं प्रमाण एकदम वाढून जाते, पहा 70-80% वर चाललं जाते, बरोबर आहे। म्हणून आणि त्याच्यानंतर तरी पण 20% 30% असा पार्ट असतो की जो तरी पण समजत नाही व्यवस्थित, शब्द त्या याच्यातले मिनिंग, त्या पुस्तकामध्ये जे सेंटेन्सेस असतात, टेक्स्टबुक मध्ये जे सेंटेन्सेस आहेत त्याचे मिनिंग तरी पण समजत नाही। मग ते पुन्हा 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 वाचत गेल्याने त्या गोष्टी काय होतात, क्लिक होत जातात, ठीक आहे ना। जेव्हा मी सुरुवात केली होती ना शिकवायची तर हळूहळू 2-3 वर्षात म्हणजे पहिल्या वर्षी ज्या गोष्टी क्लिक नाही झाल्या मी सांगू नाही शकलो स्टुडंटला, आता तर 25 वर्ष 22 वर्ष झाले त्याच्यामुळे आता विषयच नाही राहिला, पण सुरुवातीला पहिल्या वर्षी काही अशा गोष्टी होत्या की ज्या मी स्टुडंटला सांगू नाही शकलो, ते दुसऱ्या वर्षी मला क्लिक झाल्या, अरे यार हे असं असं सांगायला पाहिजे आपण। दुसऱ्या वर्षी ज्या क्लिक नाही झाल्या ना त्यातल्या काही गोष्टी तिसऱ्या वर्षी क्लिक झाल्या, म्हणजे पूर्णपणे व्यवस्थित हे होण्याकरता 3 वर्ष लागले, 3 वेळा शिकवावं लागलं, तेव्हा कुठं
मॅक्झिमम गोष्टी, मी असं नाही म्हणत की आजही सगळ्याच गोष्टी आपल्याला क्लिक असतात, असं नाही म्हणायचं आहे मला आजही. ठीक आहे, कारण की प्रत्येक गोष्ट तुमच्याकरता नवीन येत असते. आता हे पुस्तकं आता मी ते टॉपिक पाहिल्याबरोबर मला लक्षात येऊन जाते की काय सांगायचं आपल्याला, कारण की तेवढे वर्ष झाले शिकून. पण तुमच्याकरता फर्स्ट टाइम आहे, म्हणून फर्स्ट टाइम जे असते ना ते लवकर क्लिक नसते करत, म्हणून ते वाचत राहावं लागते. बरोबर आहे. आणि थोडंसं वाईट मला हे वाटते सांगताना, की आजकाल कसं की मोबाईलवरून अभ्यास, आता हे ऑनलाईनमुळं तर तुम्हाला चान्सच भेटला पॅरेंट लोकांना सांगायचा, की मग काय करू? मोबाईलच पाहावं लागते. मोबाईलवरून अभ्यास होत नसते कधी, जेवढं लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला शिकून राहिलो इथपर्यंत ठीक आहे हा अभ्यास. तुम्ही एखाद्या वेळेस व्हिडिओ पाहाल, आपण लिंक टाकली YouTubeवर आणि तो तुम्ही पाहताय, इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही जर नुसतं त्या मोबाईलच्या मागे लागले, तर तुमचं काही होणं नाहीये. एवढं मी तुम्हाला पक्क सांगतो. ज्यांचं पहा कसं आहे, पॅरेंट असो, आता मलाही माझा मुलगा तुमच्याच क्लासमध्ये आहे. त्याला पण एका लिमिटपर्यंत सांगू शकतो मी. ठीक आहे ना? एका लिमिटपर्यंतच सांगू शकतो. काळे मॅडमचा मुलगा या बॅचमध्ये आहे. माझ्या मित्राचा मुलगा आहे, माझ्या भावाची मुलगी या बॅचमध्ये आहे. ठीक आहे ना? हे सगळे घरचे लेकरं झाले. सगळेच घरचे आहे. ठीक आहे ना? तर प्रत्येक कुणी असो, प्रत्येकाला कोणाला एका लिमिटपर्यंत टीचर लोकं, पॅरेंट्स लोकं सांगतील. टीचर लोकं सांगतील. माझ्यासारखा एखादी झापडी मारून नाही समजून सांगायसाठी. पॅरेंट लोकं एखाद्या वेळेस काळीनं बदलतील पकडून. पण एक लिमिट आहे प्रत्येक गोष्टीला. समजलं? जोपर्यंत तुम्ही लोकं टेक्स्टबुक वाचत नाही, टेक्स्टबुक पुस्तकातून जोपर्यंत वाचत नाही ना बाळांनो, तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही. तुम्ही मोबाईलचा अभ्यास म्हणजे अभ्यासच कन्सिडर नका करू. जो मोबाईलमधून अभ्यास करत असेल, तो स्वतःचं भयंकर मोठं नुकसान करत आहे. ही गोष्ट पक्की बिलकुल मी तर लिहून द्यायला तयार आहो स्टॅम्प पेपरवर. स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहो मी, ही गोष्टी. मोबाईल तुम्ही घेतला हातात आणि तुम्ही जर म्हणत असाल, मी मोबाईलवरून अभ्यास करतो, तर काहीच कामाची नाही. तुमच्यापैकी असेही बरेचसे स्टुडंट असेल, की आपण जे ऑनलाईन क्लासेस घेतोय, 4 क्लासेस चालू आहे आपले फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स. या हे क्लास करताना काही स्टुडंट असे असतील तुमच्यापैकी, की जे नुसतं फक्त कानाला लावून ऐकत आहे. त्यांच्याकडे ना वही आहे तिथे ठेवलेली, ना ते नोट करत आहे. ठीक आहे ना? असेही काही स्टुडंट असतात. आता यांना तर एवढे आयक्यू आहे का यांचा, स्वामी विवेकानंद सारखा आयक्यू आहे का या मुलांचा, की ऐकल्याबरोबर इतकं डोक्यात फिक्स होते, की त्याचं डोक्यात जाऊन एकदम सिमेंटच बनून जाते, मग पक्क होऊन जाते. सिमेंटिंग मटेरियल बनते. असं आहे काय? अबे जोपर्यंत वही पेन घेऊन ते लिहिल्या जात नाही, तोपर्यंत नाही होत काहीच. आता मॅथ्सची बॅच चालू असताना पवार सर जर समजा प्रॉब्लेम करून देत असेल एखादं, तर ते प्रॉब्लेम तुमच्या वहीत लिहावं लागेल ना तुम्हाला. ते लिहिल्याशिवाय कसं जमणार आहे? नुसतं ऐकल्याने गणित पाठ होत, म्हणजे गणित पाठ करणार आहे का तुम्ही लोकं? की प्रॅक्टिस करणार आहे? फिजिक्सचे मोठे-मोठे प्रॉब्लेम्स आहेत. फिजिक्सचे फॉर्म्युले आहेत. केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम्स आहेत. मी घेतलेले आहे. हे एवढे सगळं जे आता समोर रिएक्शनचा पार्ट येणार आहे. तो रिएक्शनचा पार्ट तर तुम्हाला कसाच नाही समजत. गेम जर तुम्ही खेळत असाल ना, तर तेच खेळा. त्यात काही विषय नाही आहे.
ते शारीरिक मानसिक म्हणजे फिजिकल इमोशनल मेंटल डेव्हलपमेंट करता खेळणे प्लेईंग खूप चांगली गोष्ट आहे. मोबाईलवर प्लेईंग नाही, मैदानात जाऊन गेम खेळा, कोणी व्हॉलीबॉल खेळा, कोणी फुटबॉल खेळा, कोणी क्रिकेट खेळा थोडा वेळ, काही वाद नाही. स्विमिंग करा, काही वाद नाही. ती चांगली गोष्ट आहे, त्याला माझं पूर्ण समर्थन आहे. ठीक आहे ना. बट तुम्ही जर मोबाईलवर गेम खेळत असाल तर त्यांनी काही तुमचं फिजिकल मेंटल डेव्हलपमेंट होणार नाही आहे. ती तुमच्याकरता लॉस करणारी गोष्ट आहे बाबा. आणि जपाचंही किती वर्ष आहे? 11वी आणि 12वी, बस. या 2 वर्षानंतर तुम्ही स्वतः जितके समजदार बनून जाता की तुम्हाला जास्त सांगायची गरजच पडणार नाही. हे 2च वर्ष तुमच्या जीवनातले जे तुम्हाला बेकारही करू शकतात आणि जे तुम्हाला चांगलंही करू शकतात. ठीक आहे ना. म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगणं आहे की तो मोबाईल सोडा. ठीक आहे. ऑनलाईन शिकून राहिले तेवढ्या पुरतं राहू द्या. ठीक आहे. एखादा व्हिडिओ पाहायचा असेल याच्यावरचा आपल्या शिक्षणाच्या कामाचा, त्यापुरतं राहू द्या. पण तुम्ही जर दिवसभर ते मोबाईल घेऊन जर आम्ही करून राहिलेलो आहे असं जर तुमचं असेल तर तुम्ही रॉंग आहे. ठीक आहे. तुम्ही स्वतःलाही फसवत आहे आणि पॅरेंटला पण फसवत आहे. म्हणून माझं सरळ म्हणणं आहे ते मोबाईलला दूर ठेवा आणि पुस्तकाला, वहीला, पेनाला जवळ करा. टेक्स्टबुक, नोटबुक आणि पेन या 3 गोष्टीबाबत जवळ करा. पटत आहे बोलणं माझं? हो सर. तर म्हणून कसं आहे, हे मी अनुभवातून सांगून राहिलो. चांगले चांगले पोरं बिघडणं पाहिलेले आहे मी. जे पोरं 90 आणि 92 95% असतात ना, ते 65 आणि 60 वर येऊन पडलेले आहे. आता तुम्ही एक अनुभव घ्यायचा. आज मी एक सेंटेन्स बोलतो, हे लिहून ठेवून द्या वाटल्यास, की तुमचे जे मित्र मैत्रिणी 10व्या वर्गात 92, 93, 95, 98, ठीक आहे ना, हे पर्सेंटेज घेतलेले तुमचे मित्र मैत्रिणी जे आहे ना, त्यातले 90% पाहून घेता तुम्ही 65च्या खाली येतात 12वीत. पाहून घेता. 90% सांगून राहिलो मी, आंकड़ा सांगून. साइज ऑफ एटम अगर बढ़ती है तो बॉन्ड लेंथ क्या होती है? बढ़ती है. और मल्टीपल बॉन्ड अगर बढ़ते हैं तो बॉन्ड लेंथ क्या होती है? डिक्रीज होती है. ओके ओके. हाँ, अभी हम जाएंगे बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर को मैंने एमओ थ्योरी में भी तुम लोगों को पढ़ा दिया हुआ है. बॉन्ड ऑर्डर मीन्स नंबर ऑफ बॉन्ड्स प्रेजेंट बिटवीन टू ॲटम्स. सिंपल भाषेमध्ये ही झाली त्याची डेफिनेशन. बॉन्ड ऑर्डर म्हणजे जेवढे ॲटम प्रेझेंट राहील तेवढे, आपलं जेवढे ॲटम बॉन्ड प्रेझेंट राहतील दोन, जसं CH. बॉन्ड ऑर्डर किती रे? 1 बॉन्ड, एकच बॉन्ड आहे. बॉन्ड ऑर्डर 1. ठीक आहे. त्यानंतर C डबल बॉन्ड O, 2 बॉन्ड आहे म्हणून बॉन्ड ऑर्डर किती? 2. C ट्रिपल बॉन्ड N, बॉन्ड ऑर्डर किती? 3. लक्षात. तर नंबर ऑफ बॉन्ड प्रेझेंट बिटवीन टू ॲटम्स इट इज कॉल्ड ॲज बॉन्ड ऑर्डर. ओके. येस सर. येस सर. ओके. आता इकडे लक्ष द्यायचं. आता पोलॅरिटी. बर, पोलार बॉन्ड मी शिकवला होता तुम्हाला याच्या आधी. रिपीट शिकून देऊ? किती वेळ आहे रे वेदांत? 4 मिनिट्स आहेत. आता पहा इकडे लक्ष द्यायचं. जसं हायड्रोजन 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 हायड्रोजन, ओके, सिंगल कोवैलेंट बॉन्ड. आता मी इसके पहले मैंने तुम लोगों को एक वर्ड बताया था, इलेक्ट्रो निगेटिविटी. इलेक्ट्रो निगेटिविटी हा वर्ड मी तुम्हाला सांगितला होता. हो सर. हो सर. हा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मीन्स काय असते? आता माझ्याकडे लक्ष द्यायचं. हा जो हायड्रोजन आहे त्याच्या मधात ही बॉन्ड पेयर होते, शेअर अशी एकच होते, सिंगल बॉन्ड पेयर. तो ये जो बॉन्ड पेयर है, ये बॉन्ड, याला बॉन्ड पेयर म्हणायचं, कारण की ये जो पेयर है इलेक्ट्रॉन की, ये बॉन्ड बनाने में पार्टिसिपेट हुई है. इट इज इन्वॉल्व इन पार्टिसिपेशन, it is involved in the formation of the bond. Okay, so it is a bond pair. Bond pair आहे ती. ओके.
आपण हे हायब्रिडायझेशन मध्ये शब्द वापरला होता पहा, बॉन्ड पेअर. बॉन्ड पेयर, लोन पेयर शब्द वापरले होते ना आपण हाइब्रिडाइजेशन मध्ये. हो सर. हाँ, यस सर. तो ये बॉन्ड पेयर है. तो किसी भी एटम की बॉन्ड पेयर को अपने तरफ पुल करने की कैपेसिटी जो है, अपने तरफ पुल करने की, खींचने की जो कैपेसिटी रहती है, उसी को बोला जाता है इलेक्ट्रोनिगेटिविटी. मैं डेफिनेशन पण सांगितली तुम्हाला. कैपेसिटी ऑफ एन एटम, कैपेसिटी और टेंडेंसी लिख सकते, टेंडेंसी, टेंडेंसी of an atom to pull the bonded pair of electrons towards itself called as electronegativity. लक्षात. आणि याचं युनिट मी तुम्हाला सांगितलं होतं, उसका यूनिट जो रहता वो रहता इलेक्ट्रॉन व्होल्ट, ईव्ही, इलेक्ट्रॉन व्होल्ट. पण त्याला आजकाल युनिटच म्हटलं जाते. सगळ्यात मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह जो आहे, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सांगा बरोबर कोणता आहे? फ्लोरीन. गुड. एटम फ्लोरीन. इज फ्लोरीन. सबसे ज्यादा ये है. 4 यूनिट उसकी इलेक्ट्रिसिटी, ये है इलेक्ट्रोनिगेटिविटी. ठीक है. सेकंड वन जो आहे तो ऑक्सिजन आहे. थर्ड वन जो आहे तो क्लोरीन आहे. फोर्थ वन जो आहे तो नायट्रोजन आहे. ही ऑर्डर अशी आहे. ही लिहून ठेवते, कामात पडू शकते कधी पण. ठीक आहे. आता वेळ संपत आलेला आहे. अर्धाच मिनिट राहिला. तर आता ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी याच्या आधी पण शिकवली होती, थोडंसं पाहून घेतात जुनं. आता याच्या समोरचं मी उद्याला एंड करून टाकण्या लेसनचा मग मला की नाही ऑर्गॅनिक केमिस्ट्री सुरू करायचं आहे तुमचं. एक उद्याला नाही होणार, हे रेझोनन्स वगैरे आहे ना. पाहू मग, उद्या झालं तर उद्या, नाही तर मग परवा. ठीक आहे. आजचा कोणता आहे? मंडेच आहे ना आज? हा, ओके देन. सो मग मला ऑर्गॅनिक केमिस्ट्री सुरू करायचं आहे. आता हे एवढं निपटून टाकू आपण हा लेसन, मग मी डायरेक्ट तिकडे जम्प करणार आहे. मधातले लेसन